मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल आपल्या अबॅकस किटवर सॉल्व्ह करून दाखवणार आहे। 2 डिजिटने 2 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं हे आज आपण शिकणार आहोत। तीच एक्झाम्पल मी आपल्या बोर्डवर राईट केलेली आहे। आपण सगळी आपल्या अबॅकस किटवर सॉल्व्ह करणार आहोत। ओके, मग फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून बघूया। फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 41 × 83 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 4 ने 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 4 8 जा किती येतात, तर 4 8 जा 32। मग 32 आपण ऍड करून घेऊया। ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, या 4 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 4 3 जा किती येतात, 4 3 जा 12। मग 12 आपण ऍड करून घेऊया। हा 10 आणि हे 2 12 आपले ऍड झालेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, या 1 ने या 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 1 8 जा 8। मग आपल्याला सेकंड ऑर्डर, आपण सेकंड नंबरने मल्टिप्लिकेशन करतोय म्हणून आपण सेकंड ऑर्डर आलेलो आहोत। मग 1 8 जा 8, मग 8 हा 1 डिजिट नंबर आहे म्हणून या ऑर्डरवर आपल्याला 0 लावायचा आहे आणि या ऑर्डरवर आपल्याला 8 ऍड करायचे आहेत। पण इकडे बिट अवेलेबल नाही म्हणून 8 चा आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत। 8 आपले ऍड झालेले आहेत। आता आपल्याला 1 ने 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 1 3 जा 3 म्हणून या ऑर्डरवर आपल्याला 3 ऍड करायचे आहेत। इकडे 3 हा 1 डिजिट नंबर आहे म्हणून या ऑर्डरवर आपण 0 लावणार आणि या ऑर्डरवर आपण 3 ऍड करणार। ओके, आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर काय आहे आपलं 3403 हे आपलं आन्सर आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर केलं आपण। ओके, फर्स्ट एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह झालेला आहे। आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 36 × 15 हे आपलं एक्झाम्पल आहे। फर्स्ट आपल्याला 3 ने 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 3 1 जा 3। मग 3 हा 1 डिजिट नंबर आहे म्हणून या ऑर्डरवर 0 आणि या ऑर्डरवर आपल्याला 3 ऍड करायचे आहेत। आपल्याला आता 3 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 3 5 जा 15। मग या ऑर्डरवर आपल्याला 10 ऍड करायचे आहेत आणि या ऑर्डरवर आपल्याला 5 ऍड करायचे आहेत। 15 आपण ऍड केलेले आहे। आता आपल्याला सेकंड नंबरवर जायचंय। आता आपल्याला 6 ने 1 ला मल्टिप्लाय करायचंय। 6 1 जा 6। 6 आपल्याला सेकंड रॉडवर येऊन 6 ऍड करायचे आहेत। 6 हा 1 डिजिट नंबर आहे म्हणून इकडे आपल्याला 0 लावायचा आहे आणि या आपल्याला थर्ड रॉडवर 6 ऍड करायचे आहेत। पण 6 ऍड करायला बिट अवेलेबल नाही म्हणून आपण ऍड 6 चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार आहोत। ओके, कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज केला। आता आपल्याला 6 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 6 5 जा 30 हे 3 आणि हा 0 30। ओके, आपले आन्सर आलेले आहे। आन्सर किती आहे आपलं 540। ओके, हे आपलं आन्सर आहे। आन्सर आपण राईट डाऊन करूया। आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर केलं। हे एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह झालेलं आहे। असंच आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 52 × 62 हे आपलं एक्झाम्पल आहे। फर्स्ट आपल्याला 5 ने 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 5 6 जा किती येतात, तर 5 6 जा 30। मग 30 आपण ऍड करून घेऊया। 3 आणि हा 0 30। आता आपल्याला 5 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 5 2 जा 10 हा 1 आणि हा 0 10। ओके, इथपर्यंत आपला आन्सर आलेला आहे। आता आपल्याला सेकंड नंबरने म्हणजे 2 ने 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 2 6 जा 12 म्हणजे सेकंड ऑर्डर येऊन आपल्याला 12 ऍड करायचे। इथे 10 ऍड केले आणि या ऑर्डरवर आपण 2 ऍड केले म्हणजे 12 आपले ऍड झालेले आहेत। आता आपल्याला 2 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 2 2 जा 4। पण 4 हा 1 डिजिट नंबर आहे म्हणून या ऑर्डरवर 0 आणि या ऑर्डरवर आपल्याला 4 ऍड करायचे आहेत। ओके, 4 आपण ऍड केलेले आहेत। आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर किती आहे आपलं 3 2 2 4 हे आपलं आन्सर आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाऊन केलेलं आहे। अबॅकस क्लिअर। ओके, आजची तिन्ही एक्झाम्पल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करून दाखवलेली आहेत। मग अशीच काही एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला।